श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. रेसिपीचे नाव आहे मोमोज. तर त्यासाठी सर्वात आधी मी चटणी तुम्हाला दाखवते, कारण मोमोज करायच्या आधी आपल्याला चटणी तर लागतेच मोमोज बरोबर. त्यासाठी आधी मी चटणी तुम्हाला दाखवते कशी करायची, मग आपण मोमोज करायला घेऊ. आता त्यासाठी मी इथे 5 टमाटर घेतलेले आहेत, ते अर्धे कापून घेतले आहेत. त्याच्यासाठी 8-9-10 कळ्या अशा घ्यायच्या लसणाच्या, आणि ते काश्मीरी मिरची घेतली आणि बेडकी मिरची घेतली, मिक्स घेतल्या आहेत मिरच्या. आता आपल्याला म्हणजे गॅस पेटून त्याच्यावरती हे उकळून घ्यायचं. आधी गॅस चालू करून घेऊया आणि हे टमाटर आणि लसूण कढईमध्ये टाकून घेऊया आपण. आता आपण ह्या मिरच्या ज्या घेतल्या आहेत त्या मी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या, त्या याच्या पाण्यासकट घालूया. गॅसची फ्लेम फास्ट ठेवूया आणि हे चांगले उकळून घेऊया. याच्यावर झाकण ठेवून याच्यामध्ये अजून पाणी घालूया, म्हणजे ते चांगलं लवकर होईल पटकन. आणि आपण याच्यावरती असं झाकण ठेवूया. एका साईडला चटणीची तयारी होते, म्हणजे आपण मिरच्या, टोमॅटो, लसूण गरम करत ठेवले, चांगलं सॉफ्ट व्हायला. आता आपण हे पीठ मळून घेऊ. आता साधारण अर्धा किलो एवढं पीठ आहे. हे मैद्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी. तर आपण आता मळायला घेऊ. आता आपण याच्यामध्ये मीठ, तेल वगैरे काहीच नाही घालायचं आहे, नुसतंच असं पीठ मळून घ्यायचे. का ते सांगते तुम्हाला. आपण हे थोडं पाणी घालून मळायचे, एकदम नाही करायचं, कारण आपल्याला सैलने पीठ करायचे आणि जास्ती घट्ट पण नाही करायचे. त्या पद्धतीने आपल्याला काही पीठ मळून घ्यायचे. बघा, असं थोडं पाणी घालून मळूया आपण. अशा पद्धतीने आपलं आता पीठ मळून झालेलं आहे. बघा, असं एकदम नरम पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, अशा पद्धतीने मळलेलं पीठ. त्याला काहीच तेल बिल लावायचं नाही, असं झाकून ठेवून द्यायचं. 10 मिनटं याला झाकून ठेवूया. आपण तोपर्यंत आतल्या फिलिंगची तयारी करूया चिकनची. असं झाकून ठेवूया. आणि मळून झालं ना का पीठ असं ना आपल्या हाताच्या याच्याने असं चांगलं असं दाबून असं मळून घ्यायचं. असं मी मळून घेतलेलं आहे, असं चांगलं मळून घ्यायचं आणि 10 मिनटं ठेवून द्यायचं. आणि मीठ आणि तेल का नाही घालायचं, कारण का आपलं आवरण म्हणजे आपल्याला ते पातळ करायला लागतं मोमोजला, नाही तर मग ते चिवट असं होतं. ते चिवट होऊ नये त्यासाठी आपण तेल आणि मीठ टाकलं नाही आहे. तर हे एका साईडला आपण झाकून ठेवू. आणि फिलिंगची तयारी, चटणी होते गॅसवरती, चटणीची तयारी. आतल्या फिलिंगसाठी चिकन घेतलेलं आहे मी. 200 ग्रॅम चिकन घेऊन ते मिक्सरला त्याचा खिमा करून घेतला आहे. असा दरदराच करायचा, एकदम प्लेन नाही करायचा. तर मी त्याचा खिमा करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून वगैरे. चिकन आणून ते स्वच्छ धुवायचं आणि मग त्याचा खिमा करून घ्यायचा, मग नंतर नाही धुवायचं. फिलिंगसाठी लागणारं साहित्य, चिकन तर घेतले 200 ग्रॅम खिमा. त्याच्यासाठी इथे मी 2 कांदे घेतले आहेत बारीक कापून. ही कांद्याची पात घेतली आहे थोडीशी बारीक कापून. चवीनुसार मीठ घेतले. काळ्या मिरीची पूड घेतले 1 टेबलस्पून. 2 पळी म्हणजे 1.5 पळी आहे तेल घेतलेलं आहे. सोया सॉस घेतलं 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. बारीक कापलेली कोथिंबीर घेतले आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतले 2 टेबलस्पूनचं. बघूया काय झालं ते. हे बघा, चांगलं उकळलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून असं ठेवूया थंड व्हायला. आता हे असं झाकून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. काय करायचं, आता मी गॅस चालू करून त्याच्यावरती असा फ्राय पॅन ठेवलेला आहे. आता आपण आतल्या फिलिंग करून घेऊया. तर तेल घालून घेऊ आधी आपण. हे 1.5 टेबलस्पून 1.5 पळी मी तेल टाकलेलं आहे. तर तेल तापलेलं आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट आहे. आता गॅसची फ्लेम फास्टमध्ये ठेवायची, स्लो नाही करायची. आता आपण याच्यावरती कांदा पण घालून घेऊया. 2 कांदे कांदा घातला आहे. आता आपण याच्यावरती हे चिकन घालून घेऊया. आणि आता हे सोया सॉस घालूया. घातला. काळी मिरीची पूड घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया.
साखर घालूया. आपण हे जरा शिजत ठेवूया. चिकन थोडं शिजवून घेऊया आपण. आपलं चिकन झाले. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता ह्याला थंड होऊन द्यायचं. आता ह्याला थंड होऊन दे. आता जरा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही तरीसुद्धा बघा. स्किप करून बघू नका, कारण स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार आहे मी, चटणी वगैरे सर्व. आता आपण याला एका साईड थंड करूया. आता आपण ही कांद्याची पात घालू करू आणि कोथिंबीर. आता याला आपण थंड करत ठेवू. आता आपण पिठाचं बघूया. आता आपण हे थंड करत ठेवू. आपलं पीठ 10 मिनटं झालेले. आता आपण बघा परत असं मळून घ्यायचं. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करूया. छोटे छोटे असे गोळे करून घेऊ. आता मी असे छोटे छोटे गोळे करून घेते. बघा मी असे बारीक गोळे करून घेतले. आता आपण काय करायचं, हे तेल आहे ना, तेल थोडंसं टाकायचं 1 टेबलस्पून या गोळ्यांवर, म्हणजे चिपकायला नको म्हणून. आणि हे थोडंसं मैदा आहे तो असा वरून भुरभुराचा, म्हणजे आपले चिटकणार नाही गोळे. तर आपण हे असं लावून घेऊ याला. म्हणजे गोळे एकमेकांना चिकटणार नाही. हे बघा आता आपलं हे थंड झालेलं आहे आपलं स्टफिंगातलं. तर आता काय करायचं, आपण ते चिकन असं आपण आता, कारण का आपण शिजून घेतले जरा वाफवून, त्यामुळे ते असे गोळे झाले. तर आपण त्याला ते असं जरा असे मोडून घ्यायचं हाताने, असं मोडून घ्यायचं, म्हणजे ते एकजीव असं सगळं करून घ्यायचं. आता आपण मोमोज करायला घेऊ. तर आपण इथे थोडंसं असं पीठ लावून घेऊया. आता आपण लाटून घेऊया. आता हे पातळच लाटायचे आपल्याला. असं पुरीच्या आकाराचं असं पातळ लाटायचं. आता मी तुम्हाला करून दाखवते. आता आपण याच्यामध्ये असं भरून घेऊया. आता आपण कसं करायचं आहे, आता आपल्याला एका साईडला अशा मिऱ्या करत करत अशा जवळ करत आणायचं. आता याचे 2-3 प्रकार असतात मोमोज करायचे. असं करत हे करायचं, असं जवळ आणायचं. एकाच साईडला हे करायचं, एकाच साईडला मिऱ्या पाडायच्यात आपल्याला. आता या अशा एका साईडला अशा मिऱ्या पाडायच्या. मिऱ्या पाडत असं आपल्याला असं जवळ हे करायचे. एवढं आता आपण मोमोज करायला घेऊया. आता आपण इथे थोडंसं पीठ लावूया आणि लाटायला. आता अशा पद्धतीने मी आता लाटून घेते आधी, मग आपण अशा मी लाटून घेतलेले आहेत. आता आपण करायला घेऊ मोमोज. आता हे असं घ्यायची ही पुरी अशी, म्हणजे आता हे पातळ साईडून पातळ करायची. तशी मी करून घेतले. आता हे स्टफिंग आपण असं मध्ये भरून घेऊया. असं भरून घ्यायचं स्टफिंगमध्ये. आता काय करायचं आपल्याला, हे या साईडून 1 आणि या साईडून 1 असं हे 2 हे करायचं बघा. आणि याला असं जॉईन करायचं आणि याला असं मध्ये असं जरा दाबून घ्यायचं. परत याला इकडून साईडून असं घ्यायचं, परत इकडून असं घ्यायचं, परत ते जॉईन करायचं. हे बघा असं करत जायचं. या साईडून परत या साईडून असं त्याला असं एकत्र करत जायचं. इथून परत इथून, म्हणजे लेफ्ट राईट करत असं जॉईन करत जायचं. पुन्हा इकडचं लेफ्ट राईट असं करत असं जॉईन करत जायचं. लेफ्ट राईट असं करत
हे असं आपण त्याला जॉईन करायचं, अशा पद्धतीने करायचं. हा आपला झाला आता मोमोज. आपण दुसरा करूया. तर दुसऱ्यामध्ये पण असंच भरूया आणि हे बघा ह्या साईडहून एक घ्यायचं, लेफ्ट राईट, आणि हे आधी जॉईन करून घ्यायचं. याला असं दाबून घ्यायचं. पुन्हा हे लेफ्ट याला जॉईन करायचं, परत हे राईट याला जॉईन करायचं, लेफ्ट याला जॉईन करायचं, राईट याला जॉईन करायचं, लेफ्ट याला जॉईन करायचं, राईट राईट अशी मिरी घेऊन जॉईन करायची. परत लेफ्ट राईट असं करत आपण ते असं जॉईन करत करत ते बंद करायचं आपण तोंड. हे बघा लेफ्ट राईट करत असं आपण हे तोंड बंद करायचं. हे बघा अशा प्रकारे आता आपला दुसरा मोमोज झालेला आहे. आता आपण तिसरा करूया. हे बघा असंच भरायचं, स्टफिंग करायचं आणि मग असे सांगितलं असं या साईडून एक वळायचं, लेफ्ट राईट, आणि हे लेफ्ट राईट जॉईन करायचं आणि पुन्हा आता इथून घ्यायचं, लेफ्ट याला जॉईन करायचं, राईट घ्यायचं याला जॉईन करायचं, परत लेफ्ट घ्यायचं जॉईन करायचं, राईट घ्यायचं जॉईन करायचं, लेफ्ट घ्यायचं जॉईन करायचं, राईट घ्यायचं जॉईन करायचं, असं करत करत जायचं. लेफ्ट राईट लेफ्ट राईट आणि असं बंद करून टाकायचं. हे बघा अशा पद्धतीने आपला तिसरा मोमोज झाला आहे. आता मी अशा प्रकारचे मोमोज करून मी असे करून घेतलेत. हे आता हे वेगळे, आता आपले हे तुम्हाला दाखवते आता वेगळे. आता हे गोल आपले मोदकासारखे आपल्याला करायचे आहेत. हे मोदकासारखे असं सगळ्या बाजूने हे अशा आपलं असं मिऱ्या करत करत जायचं आणि जवळ आणायचं. असं हे जवळ आणायचं आणि हे तोंड असं बंद करायचं. हे अशा पद्धतीचा पण मोमो असतो. हे बघा हे असं बंद करायचं दाबून. हे अशा पद्धतीचा. आता अशा पद्धतीचे पण मी करते. बघा आपले मोमोज झालेले आहेत. हे बघा अशा प्रकारे आता मोमोज केलेले आहेत. आता आपण काय करायचे, एक चाळण घ्यायची, त्या चाळणीला तेल लावायचं. तेल लावून त्याच्यावर मोमोज ठेवायचे आणि आता वाफत ठेवायचे आहेत. मी आता पाणी तापत ठेवले बघा, आवाज येतो तुम्हाला. गॅस चालू केलेलं आहे आणि पाणी तापलेलं आहे. असं तापलेलंच पाणी घ्यायचं आणि मग वाफत ठेवायचं. आता आपण याच्यावरती हे चाळण ठेवू आणि असं झाकण ठेवूया. असं झाकण ठेवून वाफ एक 15 मिनटं आपण वाफ काढू. आता आपण चटणीची तयारी करू. आपण मोमोज ठेवलेत वाफवर, तर आता मी चटणीसाठी मिक्सरमध्ये टाकून घेते सर्व आणि हे चटणी वाटून घेऊ. आता आपण बारीक चटणी वाटून घेऊ. झाली आपली चटणी, आपण काढून घेऊया. गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे 2 पळी. तर आपण आता हे आलं बारीक 1 इंच कापलेलं आहे आणि लसूण 4-5 कळ्या त्या कापून घेतल्या. आता आपण ह्याच्यावरती टाकूया आणि आपण जी चटणी वाटून घेतली ना ती आपण याच्यामध्ये घालून घेऊया. गॅसची फ्लेम हाय करूया. लसूण आलं चांगलं चवतळलं ना तर आपण ती चटणी वाटलेली ती टाकू याच्यावरती.
आलं लसूण चांगलं जरा चवतळायचं ते. तर हे बघा आता आलं लसूण हे झाले. आता आपण ह्याच्यावरती हे लगेच हे घालून घेऊया. हे सर्व आपण असं टाकून घेऊया. पण याच्यावर चवीनुसार आता आपण मीठ घालून घेऊया. थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. आणि आपल्याला हे विनेगर आहे ना हे घालूया आपण. 2 टेबलस्पून विनेगर घातलं आहे. आता हे उडायला लागले ना तर आपण याच्यावरती ना जरा झाकण ठेवूया, म्हणजे उडतं आहे त्याकरता. आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपण त्याच्यात चेक करत राहू. आपली चटणी झालेली आहे. आता आपण काय करायचं, हे सॉस घ्यायचं आहे. आता सॉस घेतलं आहे मी इथे. एक 4 टेबलस्पून सॉस घेतला आहे आणि तो याच्यामध्ये मिक्स करायचा. झालेली आपली आता चटणी. आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा आता आपले मोमोज झालेले, आपले 15 मिनटं झालेले. आता आपण गॅस बंद करून घेऊ. काढून घेऊया पटकन. आणि आता खाली थंड करून घेऊ. हे बघा आपले झालेले आहेत मस्तपैकी मोमोज. आता आपले मोमोज आपण काढून घेऊ. हे बघा किती मस्त झालेले आहेत. बघा तुम्ही किती छान झाले आहेत आपले मोमोज. हे बघा मस्त निघतात पण छान, अगदी परफेक्ट झालेले आहेत एकदम. बघा अशा पद्धतीने बघा सगळे निघतात आहेत. हे बघा एक पण चिकटला नाही आहे. हे बघा आपले मोमोज खालून असे मस्त पातळच लागतात मोमोज. ते पातळ असे मस्त झालेले आहेत. तर आपण आता चटणीने ना सर्व प्रकारे आपण चटणी करून घेतलेली आहे. अशी चटणी घ्यायची मोमोजबरोबर खायला. मस्त शेजवान चटणी, मोमोजची चटणी ती. आणि हे मेयोनीज. असं मस्तपैकी खायला मोमोज तयार. तर हे बघा आता तुम्ही नक्की ट्राय करा मोमोज, चिकन मोमोज. आता अशा प्रकारे हे आपले असे मोदकासारखे झालेले आहेत. हे बघा हे पण मस्त झालेले आहेत, छान असे पातळ. हे बघा हे बघा असे चिटकले पण नाही, काय नाही, असे मस्त झालेले आहेत. हे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.